वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण टाइम अँड वर्कमधील इफिशियन्सी बेस्ड क्वेश्चन बघणार आहोत. हा क्वेश्चन फर्स्ट आहे. ए हा बीच्या चौपट कार्यक्षम आहे. बीला एक काम करण्यास 16 दिवस लागत असतील तर दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? आपल्याला माहिती आहे आपण टोटल वर्क काढतो टाइम अँड वर्कच्या क्वेश्चनमध्ये. तर इफिशियन्सीच्या क्वेश्चनमध्ये टोटल वर्क काय असणार बघा. तर टोटल वर्क इक्वल्स टू काय असतं? इफिशियन्सी इंटू डेज. तर ज्याची इफिशियन्सी माहिती आहे आणि ज्याचा टाइम माहिती आहे ह्या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला टोटल वर्क भेटून जातो. मग आता बघा, ए हा बीच्या चौपट कार्यक्षम आहे. ए आणि बी दोघं जण आहेत. इफिशियन्सी दिली आहे. ए हा बीच्या चौपट कार्यक्षम आहे. जर बीची इफिशियन्सी 1 असेल तर चौपट म्हणजे ए ची काय असणार? 4. पट म्हणजे गुणाकार असतो. हा त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो आहे. मग पुढे काय विचारलं बघा, कुणाचे डेज दिलेत? बीला एक काम करण्यास 16 दिवस लागतात. मग टोटल वर्क काय असेल? इफिशियन्सी. बीची इफिशियन्सी किती आहे? 1 आहे आणि बीला किती दिवस लागले? 16 दिवस. म्हणजे टोटल वर्क किती झालं? 1 गुणिले 16 म्हणजे 16 युनिट हे टोटल वर्क झालं. आता हे कुणाला करायचे? दोघांना मिळून करायचे. तर दोघांची इफिशियन्सी किती झाली बघा? 4 आणि 1 5. तर 16 युनिटचं काम कराय 5च्या इफिशियन्सीने किती दिवस लागतील? 5 त्रिक 15 उरला 1 आणि डिवायडेड बाय 5. म्हणून आन्सर आलं 3.1/5 दिवस. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. पी हा क्यू पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे. दोघं जण आहेत पी आणि क्यू. पी हा क्यू पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे. बघा, अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये कमी जास्त ज्याची इफिशियन्सी कमी किंवा जास्त म्हटलं असेल त्याला सोडून द्यायचं. आता कुणाची इफिशियन्सी कमी आहे? तर पी ची कमी आहे. मग पी ला सोडून द्या. आपण क्यू ची इफिशियन्सी 100% पकडू. जर क्यू ची इफिशियन्सी 100% असेल तर पी हा क्यू पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे. आपल्याला माहिती आहे 100चे किती जरी टक्के काढले तर आन्सर तेच असणार आहे. 20% टक्के म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. कुणाचे? 100चे. तर 100 कटतं. म्हणून 100चे किती जरी टक्के काढले तर तेच आन्सर येतं. म्हणून 100चे 20% किती? 20च असणार. म्हणजे पी ची इफिशियन्सी क्यू पेक्षा 20 न कमी असणार. जर क्यू ची 100% असेल तर पी ची 20% कमी म्हणजेच 100 - 20 म्हणजेच पी ची इफिशियन्सी आली 80%. आता हे पर्सेंटेज कटलं. हा शून्य कटला. अजून 2 भाग जाते. 2 चौक 8, 2 पंचे 10. हा त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो आला पी आणि क्यूच्या. मग आता कुणाचे डेज दिलेत? क्यूला एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागलेत. क्यूची इफिशियन्सी किती आहे? 5. मग 5च्या इफिशियन्सीनं 20 दिवसात टोटल वर्क किती झालं? 20 × 5 100. आता हे काम कुणाला करायचं? हे टोटल वर्क आलं 100 युनिट. डेज इंटू इफिशियन्सी. हे काम कुणाला पूर्ण करायचं? पीला एकट्याला. मग पीची इफिशियन्सी किती आहे? 4 युनिट. तर हे 100 युनिटचं काम कराय पीला 4च्या इफिशियन्सीने किती दिवस लागतील? तर 4 2 8 उरले 2 झाले 20 4 5 20. म्हणून एकट्या पीला किती दिवस लागतील? तर 25 दिवस. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 25. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच टाईपचा क्वेश्चन आहे. राम आणि श्याम दोघं जण आहेत. कुणाची इफिशियन्सी जास्त आहे बघा. राम हा श्यामपेक्षा 50% अधिक कार्यक्षम आहे. कोण? राम. रामला सोडून द्या. म्हणून श्यामला 100% पकडू. जर श्यामची इफिशियन्सी 100% असेल तर रामची 50% जास्त असणार. म्हणजेच रामची इफिशियन्सी असणार 150%. म्हणजे पर्सेंटेज कटलं. 0 कटला. 5 न भाग जाते अजून. 5 त्रिक 15 5 2 10. हा त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो आला राम आणि श्यामच्या. आता बघा, रामला एक काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागलेत. आपण टोटल वर्क कसं काढतो? तर ज्याची इफिशियन्सी माहिती आहे आणि ज्याचा टाइम माहिती आहे त्याचं आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला टोटल वर्क भेटतं. मग आता रामची इफिशियन्सी किती आहे? आपल्याला श्यामचे डेज दिले तर श्यामची इफिशियन्सी घ्यावं लागेल. आणि श्यामला किती दिवस लागलेत? 18 दिवस लागलेत. म्हणजे टोटल वर्क झालं 18 2 36. आता हे काम कुणाला करायचंय? तर एकट्या रामला करायचंय. रामची इफिशियन्सी आहे 3. 36 युनिट काम करायला 3च्या इफिशियन्सीनं रामला किती दिवस लागतील बघा. 3 1 3 3 2 6. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आला किती? 12 दिवस. म्हणून रामला 12 दिवस लागतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 12. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आर या व्यक्तीला आर आणि एस आहे. आर या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. टोटल वर्क कसं काढतो आपल्याला माहिती आहे. डेज इंटू इफिशियन्सी. ज्याचे डेज माहिती आहेत आणि ज्याची इफिशियन्सी माहिती आहे दोघांचा गुणाकार केला की टोटल वर्क भेटतं. आरला किती दिवस लागलेत? 12 दिवस लागलेत. बघा, यस हा व्यक्ती आरच्या दुप्पट कार्यक्षम आहे. एसची इफिशियन्सी आरच्या दुप्पट आहे. जर आरची इफिशियन्सी 1 असेल तर एसची दुप्पट म्हणजे 2 असणार. हा इफिशियन्सीचा रेशो आला. मग मला सांगा टोटल वर्क काय येईल? आरचं डेज माहिती आहे तर आरची इफिशियन्सी घ्यावी लागेल. आरची इफिशियन्सी 1 आहे. म्हणजे 12 गुणिले 1 म्हणजे टोटल वर्क झालं 12 युनिट्स. आता हे काम कुणाला करायचं बघा. तर दोघांना मिळून करायचे. तर दोघांची इफिशियन्सी 2 आणि 1 3. 12 युनिट काम करायला आर आणि एसला 3च्या इफिशियन्सीने किती दिवस लागतील? तर 3 1 3 3 चौक 12. म्हणून बोथ आर आणि एसनं जर काम केलं तर ते काम 4 दिवसात पूर्ण होते. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 4. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ए हा बीच्या निमपट कार्यक्षम आहे. कार्यक्षम म्हणजे इफिशियन्सी. ए हा बीच्या निमपट आहे. जर बीची इफिशियन्सी 2 घेतली तर ए निमपट म्हणजे अर्धा म्हणजे ए ची इफिशियन्सी 1 युनिट आली. हा इफिशियन्सीचा रेशो आला.
बी ला एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. टोटल वर्क कसं काढतो आपण? इफिशियन्सी आणि डेज यांचा गुणाकार केला की आपल्याला टोटल वर्क भेटतं. कुणाची डेज माहिती आहेत? बी चे डेज माहिती आहेत. बी ला 12 दिवस लागले तर बी ची इफिशियन्सी घ्यावं लागेल 2, म्हणजे टोटल वर्क झालं 12 दुनी 24 युनिट. हे टोटल वर्क आलं. आता हे काम कुणाला करायचंय बघा, तर दोघांना मिळून करायचंय. 24 युनिटचं काम, दोघांची इफिशियन्सी 2 आणि 1 3 आहे. तर 24 युनिट काम करा, 3च्या इफिशियन्सीने किती दिवस लागतील? तर 3 8 24 दिवस. म्हणून ए आणि बी ला मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतील. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 8, ऑप्शन नंबर फर्स्ट. धन्यवाद.